नाशिक जिल्ह्यातील एकाच पाड्यावर त्यांचा जन्म झाला। दोघेही एकाच वातावरणात वाढले होते, मात्र दोघांनीही परिस्थिती बदलण्याची जिद्द बाळगली। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाशी दोन हात करत दोघांनीही शासकीय नोकरी येऊन आयुष्य बदलून टाकलं। दोघेही कोल्हापूर महापालिकेत सेवा बजावतात। त्यापैकी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात कार्यरत असणाऱ्या किसन पवार यांची आज सेवानिवृत्ती झाली। त्यांचा सत्कार याच पाड्यावरील मात्र सध्या कोल्हापूर महापालिकेत आयुक्त म्हणून कार्यरत असणाऱ्या राजेंद्र भारुड यांच्या हस्ते झाला। त्यामुळे या सत्काराला विशेष महत्त्व प्राप्त झालं। नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पाड्यावर जन्मलेले राजेंद्र भारुड यांनी प्रचंड अभ्यास आणि कष्टाच्या माध्यमातून IAS परीक्षा उत्तीर्ण केली। आयुक्त म्हणून ते सध्या कोल्हापूर महापालिकेत कार्यरत आहेत। तर याच नाशिक जिल्ह्यातील एका पाड्यावरील पवार कुटुंबात जन्मलेल्या किसन यांनी महाविद्यालयीन परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशामक दलात नोकरी मिळवली। 34 वर्ष सेवा बजावल्यानंतर ते अग्निशामक दलातून निवृत्त झाले। फुलेवाडी फायर स्टेशन इथं त्यांचा सत्कार सोहळा पार पडला। मात्र अचानक या ठिकाणी महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भारुड यांचं आगमन झालं आणि कार्यक्रमाला वेगळीच उंची मिळाली। आयुक्त भारुड यांनी सेवानिवृत्त किसन पवार यांचा सन्मान केला। एकाच पाड्यावरच्या महान व्यक्तीकडून त्याच पाड्यावरील एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा सत्कार हा कौतुकास्पद सोहळा ठरला। यावेळी स्टेशन ऑफिसर ओंकार खेडकर, विजय सुतार, अभि सरनाईक यांच्यासह कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशामक दलातील कर्मचारी उपस्थित होते।